मित्रांनो, आपले मराठी कथाकथन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? तर तुमच्यासाठी नवीन कोरी मराठी कथा घेऊन आलो आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर जास्त वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आजची कथा आहे एका चार जिगरी मित्रांची आणि त्यांच्यासोबत घडलेल्या एका भयंकर प्रसंगाची. ही कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. एका गावामध्ये चार जिगरी मित्र राहत असतात. त्यांची नावे होती सखाराम, तुकाराम, नाग्या आणि रामा. ते खूप उनाड असतात. शिक्षणही त्यांचे जेमतेमच झालेले असते. गावात उनाडक्या करत फिरणे आणि राहिलेला वेळ पारावर बसून फालतू घालवणे हेच त्यांचे रोजचे काम ठरलेले होते. घरचे सुद्धा त्यांच्या या वागण्याला खूप कंटाळले होते. शेतात सुद्धा ते मदत करत नसत. फक्त आणि फक्त गावात उनाडक्या करायच्या आणि याचे त्याचे भांडणं आणायचे हेच त्यांचं काम असायचं. तसं सगळं गावच त्यांना खूप कंटाळले होते. आणि मग घरच्यांनी असा विचार केला की यांचं लग्न लावून दिलं तर हे सुधारतील. म्हणून मग एकामागून एक काही अंतराने त्यांची लग्नही झाली. पण त्यांच्या वागण्यात काहीही फरक झाला नाही. सकाळचं उशिरा उठणे, गावात पारावर जाऊन गप्पा-टप्पा मारत बसणे, दिवसभर फिरणे हेच त्यांचं काम असायचं. आणि मग यांच्यात या वागण्याला त्यांच्या बायकाही वैतागल्या. त्या बिचाऱ्या बायका रोज याच्या त्याच्या शेतात राबायच्या आणि यांना कसा तरी संसाराचा गाडा हाकायचा. पण यांच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता. त्याचं झालं एक दिवस की एके दिवशी चौघांच्या बायकांनी ठरवलं की आपण यांना आज अद्दल घडवूयात. मग त्यांनी असे ठरवले की आज घरात कोणी संध्याकाळी जेवण बनवायचे नाही. ठरल्याप्रमाणे मग कोणीही घरात स्वयंपाक केला नाही. ज्यावेळेस सख्या घरात गेला, सख्या म्हटला, "अगं ये, जेवायला वाढ ना, लय भूक लागली." सख्याची बायको म्हटली, "आज काही केलं नाही जेवायला. तुम्ही कुठं कामधंदा करतात तेव्हा घरात जेवण बनेल. आज पीठच नाही घरात बघा." असेच तुकाराम, नाग्या आणि रामाच्याही बायकोने जेवण बनवले नाही. सगळ्यांनी काही ना काही कारण सांगितले. कुणी सांगितले तेलच नाही, तर कुणी सांगितले मीठच नाही. शेवटी वैतागून चौघेही घराच्या बाहेर पारावर येऊन बसले आणि मग आपल्या घरातला अनुभव ते एकमेकांना सांगू लागले. सख्या म्हटला, "आत्ता मला उमजलं. यांनी हे सगळं ठरूनच केलंय बघा." बाकी तिघे म्हटले, "मग काय करायचं आता?" खूप विचार केल्यानंतर तो काय म्हटला, "मित्रांनो, खूप झालं आता. हे असलं जीवन जगणं सोडून देऊ. आपण हे गावच सोडून जाऊ आणि आपण राजाच्या राज्यात जाऊन काहीतरी पराक्रम करून दाखवू आणि राजाची मर्जी मिळवू आणि ह्या गावाला आणि आपल्या घरच्यांना दाखवून देऊ की आपण बी काही कमी नाही बघा." खूप विचार केल्यानंतर सगळ्यांचे एकमत झाले आणि आहेत तसेच ते गावाच्या बाहेर चालू लागले. तोपर्यंत अंधार पडू लागला होता. खूप लांब गेल्यानंतर जंगलातून जाताना त्यांना एक गोंडस शेळी चरताना दिसली. रामा म्हटला, "अरे बघा ती शेळी चुकून जंगलातच राहिली वाटतंय." तसा नाग्या म्हटला, "खरंय गड्या हो, आणि ते बघ तिला किती लांब मोठा कासरा पण आहे." तो काय म्हटला, "जाऊन दे, आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या मार्गाने चला." सख्या म्हटला, "अरे पर असं कसं र, मुकं जनावर आहे गड्या हो, आणि रात्रीचं वाघ वाला कोणी जंगली जनावर आलं तर खाऊन घेईल." तसं सगळ्यांचं एकमत झालं आणि नाग्याने ती शेळी सोबत घेऊन आता ते चालू लागले. आता त्यांना चालून चालून खूप भूक लागली होती. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. तेव्हा सख्या म्हटला, "गड्या हो, कुठं वस्ती दिसते का बघा. आजच्याला इथं थांबू आणि सकाळच्याला निघू मग." तसं ते चालत चालत कुठं घर दिसतंय का ते पाहू लागले आणि तेवढ्यात रामा म्हटला, "अरे ते बघा, एक कंदिलाचा उजेड दिसतोय. जायचं का तिथं?" त्या उजेडाच्या दिशेने ते सगळे जाऊ लागले. अचानक सख्याची नजर माळालगत असणाऱ्या केळीच्या बागेकडे गेली. केळी पाहताच सगळ्यांच्या तोंडात पाणी येणार. तसा रामा म्हटला, "चला जरा केळी काढू. शेळीचं दूध आहे संग. दूध आणि केळीचं शिकरण करून पोट भरून इथंच वस्तीला राहू." ते सगळे केळीच्या बागेकडे जायला लागले. खरं सांगायचं तर ते केळीचे झाड त्यांना
केळीचे आमिष दाखवून त्यांना जवळ खेचत झाडाखाली जाताच वरती पाहिलं तर खूप केळी लागल्या होत्या. सख्याने एक केळीचा घड तोडला. झाडातून आवाज आला, आ! आणि मग त्याने पुन्हा एक घड तोडला तर पुन्हा झाडातून किंचाळण्याचा इवळण्याचा आवाज ऐकू लागला. यावेळी आवाज इतका जोरात आला की त्याला घामच फुटला. झाडावरती नक्कीच कोणीतरी आहे त्याला वाटू लागलं. तो घाबरत झाडाच्या खोडाजवळ जाऊन पाहू लागला तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. वरती अंदाजे 12 फूट उंचीवर एक 5 फूट उंचीची अंगावर खूप केस असलेली वयस्कर बाई झाडावर बसली होती. त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर आली तशी त्या बाईने सख्याच्या अंगावर उडीच मारली. कर्मशः मित्रहो, पाहूयात पुढील भागात काय घडले ते.